तुम्हाला माहीत आहे का, शंकरपाळी बनवण्यासाठी 1 कप मैदा घेतला, त्यामध्ये 2 चमचे बारीक रवा टाकून घेतला. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये 1/4 कप साखर टाकून घ्यायची, विलायची टाकायची, थोडीशी सोप टाकायची, म्हणजे फ्लेवर खूप चांगला येतो. आता हे बारीक पिठी त्या मैद्यामध्ये टाकायची. पाव चम्मच बेकिंग पावडर आणि 3 चमचे साजूक तूप टाकायचं. आता हे सगळं टाकल्यानंतर छान मैद्याला चोळून घ्यायचं. त्यानंतर थोडं थोडं दूध टाकून पीठ असं फक्त लावून घ्यायचं, कचकच चुरायचं नाही. 20 मिनटापर्यंत झाकण ठेवायचं, पीठ भिजत ठेवायचं. त्यानंतर त्याची पारी लाटायची, जाडसर शंकरपाळी बनवून घ्यायची. आणि हलकंसं तेल गरम झाल्यानंतर शंकरपाळी तेलामध्ये सोडायची. बारीक ते मीडियम गॅसमध्ये शंकरपाळी छान अशी तळून घ्यायची आहे. हे इथपर्यंत कलर येईपर्यंत तळून घ्यायची. तर दिसायला जेवढी मस्त आहे की नाही, बिलकुल तेलकटही झाली नाही आणि आतमध्ये पहा छान अशा लेअरसुद्धा सुटलेल्या आहेत आणि एकदम खुसखुशीत झाली. कशी वाटली?